श्रीवल्ली बाय. काय चाललं होतं? तू ऐकलंस का? काय बोलत होतास तू सुमीशी? काही नाही. ती 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 विचारत होती तर काहीतरी तर सांगायला पाहिजे. खोटं बोलू नकोस हा माझ्याशी केदार. नाही, नाही, नाही. खोटं मी कधी खोटं बोलले तुझ्याशी? मी थोडीच खोटं बोलतो तुला. काय? या जगात मी तुला जितकं ओळखते ना केडी, तेवढं कोणीच ओळखत नाही. तुझी ती पण नाही. खरं खरं सांग, कोणाचा चेहरा आला होता तुझ्या डोळ्यासमोर? कोणाचा चेहरा? तू आता जे काही बोलत होतास ना, ते कुणीही ऐकलं असतं तरी त्यांना हेच वाटलं असतं की तू त्या मुलीच्या प्रेमात आहेस आणि तुला ती मुलगी खूप आवडते. कोण आहे ती लकी मुलगी? म्हणजे मी जिच्यावर प्रेम करेल ती लकी असेल? अरे वेड्या, तू आता जे काही बोलत होतास ना, ते कुणीही ऐकलं असतं तरी लगेच इम्प्रेस झालं असतं तुझ्यावर, प्रेमात पडलं असतं तुझ्या. तू असंच्या असं प्रपोज केलंस ना तिला, तरी ती एका झटक्यात हो म्हणेल. तू सुद्धा? नाही नाही. नाही, का? तुझं ऑलरेडी तिच्यावर प्रेम आहे. मग तुमच्या दोघांच्या मध्ये मी कशी काय येऊ? तुमचं चाललंय ते चांगलंय की. नाही नाही, असं कोणीही नाहीये. माझ्या मनात कोणीच नाहीये. चाल, म्हणजे हे जे काय होतं ते खोटं होतं का? ऍक्टिंग होती ती? आणि तसं जर असेल ना केदार, तर तू काय कमाल ऍक्टिंग करतोस रे. खूपच मस्त, चांगलंय. नाही बॉस, ऐक ना माझं. बॉस, ऍक्टिंग नव्हतो करत ग. जे काही बोललोय ना ते इथनं बोललोय. तुला बघून माझ्या मनात धडधड होतं. आता जे काही मी बोललोय ना, तुझ्याबद्दल बोललोय का?